हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी. बघा, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, आजचा नवीन लेक्चरला आपण सुरुवात करू. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं फिजिक्स म्हणजे काय हे तुम्हाला मी डिटेलमध्ये स्टडी सांगितलं. फिजिक्स कशाला म्हणतो, फिजिक्सचा आपल्याला कुठं कुठं यूज होतो, कशा प्रकारे आपल्याला फिजिक्सचा स्टडी करायचा आणि किती इझी हे फिजिक्स आहे असं मी तुम्हाला चांगल्या प्रकारे असं समजून सांगितलं. ठीक आहे, आता आपल्याला थोडंसं समोर आणखी आपण टॉपिकच्या समोर जाऊ. आपल्या ॲक्च्युअलमध्ये आपल्याला फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे. फिजिक्स सांगितलं होतं हे सायन्सची एक ब्रांच आहे, ब्रांच ऑफ सायन्स की जे नेचरचा स्टडी करते, नेचरच्या लॉजचा स्टडी करते, त्याला आपण फिजिक्स म्हणतो. मग आणखी आता फिजिक्समध्ये आल्यानंतर फिजिक्सचेही वेगवेगळे ब्रांचेस आहेत. म्हणजे फिजिक्समध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. फिजिक्सलाही डिवाइड केला आहे वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये. त्या ब्रांचेसचा आज आपण स्टडी करू म्हणजेच नेमक्या त्या ब्रांचेस कोणकोणत्या आहेत ते आपण बघू. ओके, बोर्डवर लिहिलेलं आहे हे तुम्हाला दिसत आहे. परंतु ब्रांचेस ऑफ फिजिक्सवर येण्याआधी मी थोडंसं आणखी बोलायची माझी इच्छा अशी आहे की आपण सायन्समध्ये 4 सब्जेक्ट शिकणार आहोत. आपल्याला माहिती आहे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी. तर हे चारही सब्जेक्ट एकमेकाशी इंटर रिलेट आहे. म्हणजे प्रत्येकाचं रिलेशन प्रत्येकासोबत आहे. कुठं ना कुठं आपल्याला फिजिक्स शिकत असताना फिजिक्सचा उपयोग मॅथ्समध्ये होतो, ऑब्व्हियसली केमिस्ट्रीमध्ये होतो, बायोलॉजीमध्ये होतो, बायोलॉजीमध्ये फिजिक्सचा उपयोग होतो. तर हे काय आहे आपण थोडंसं अभ्यास करूया. असा पहा, एक एक बघू आपण. रिलेशन ऑफ फिजिक्स विथ अदर 3 सब्जेक्ट्स. सर्वात पहिला बघू फिजिक्सचं बायोलॉजीशी काय रिलेशन आहे. आता तुम्ही म्हणसाल फिजिक्स हा एक वेगळा सब्जेक्ट आहे, बायोलॉजी हा एक वेगळा सब्जेक्ट आहे, त्यांचं कशाला रिलेशन आलं? नाही, पण त्यांचं पण रिलेशन आहे. पहा, आपल्याला माहिती आहे बायोलॉजिकल टर्म्स. बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र आपण ज्याला म्हणतो, की ज्यामध्ये आपण सर्व जीवांचा स्टडी करतो. बरोबर आहे ना? हे बायोलॉजीचे शिक्षक तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगतीलच. परंतु तुम्ही हे माहिती असेल तुम्हाला, आपल्याला बायोलॉजिकल स्टडी करायचं असताना ज्या वेळेला लॅब्स असतात, बायोलॉजिकल लॅब्स ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये आपल्याला ब्लडची स्टडी करावं लागते. खूप छोट्या छोट्या गोष्टींचा सूक्ष्म, म्हणजे त्याला आपण म्हणतो सूक्ष्म ज्या गोष्टी असतात, खूप छोट्या गोष्टी असतात की ज्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही, त्याचा पण आपल्याला अभ्यास करावा लागतो. तो अभ्यास करण्यासाठी आपण एक इन्स्ट्रुमेंटचा यूज करतो, ज्या इन्स्ट्रुमेंटला आपण काय म्हणतो, आठवा काय म्हणतो, मराठीमध्ये त्याला म्हटलं जाते सूक्ष्मदर्शी यंत्र. म्हणजेच काय, मायक्रोस्कोप. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, मायक्रोस्कोप. हा मायक्रोस्कोप, त्या मायक्रोस्कोपमध्ये काय आहे, त्याचं मेकॅनिझम हे कशामध्ये स्टडी करतो आपण, फिजिक्समध्ये स्टडी करतो. मायक्रोस्कोपचा डिटेलमध्ये स्टडी तुम्हाला रे ऑप्टिक्स या चॅप्टरमध्ये आहे. ज्या वेळेला 11चा आपण चॅप्टर शिकू त्यामध्ये एक रे ऑप्टिक्स हा पार्ट आहे, हा एक चॅप्टर आहे, त्यामध्ये तुम्हाला मायक्रोस्कोपचा स्टडी आहे. मायक्रोस्कोपमध्ये लेन्सेसचा यूज केलेला आहे, म्हणजे भिंग जे असतात, काच लेन्स जे असतात त्याचा यूज केला आहे. कशामध्ये आहे, फिजिक्समध्ये. मग हे जे इन्स्ट्रुमेंट आहे फिजिकल इन्स्ट्रुमेंट आहे, त्याचा आपण कशामध्ये यूज करून राहिलो, बायोलॉजिकलमध्ये, बायोलॉजिकल लॅबोरेटरीजमध्ये. हा झाला फिजिक्सचा बायोलॉजीशी रिलेशन. फक्त एवढंच नाही तर मेडिकल टर्म्स आहेत, मेडिकल सायन्समध्ये फिजिक्सचा यूज होतो. मेडिकलमध्ये फिजिक्स म्हणजेच त्याला आपण म्हणू, मेडिकलमध्ये जेवढेही इन्स्ट्रुमेंट्स आहेत, तुम्ही जर का एक पर्टिक्युलर पाहाल, एक्सरे ज्याला आपण म्हणतो, जर का आपला ऍक्सिडेंट झाला, बोन वगैरे फ्रॅक्चर झाली, आपली हड्डी तुटली, तर नेमकं हड्डी तुटली आहे का नाही, म्हणजे फ्रॅक्चर झाला आहे का नाही, आपल्याला कसं समजते? सर्वात आधी तुम्हाला डॉक्टर काय सांगतो, डॉक्टर हे सांगतो की जा आणि एक्सरे काढून या. एक्सरे काढून या म्हणजे काय, एक्सरे हा काय, लाईट आहे, हे एक रे आहे, लाईट आहे तो एक. त्याचा स्टडी आपण कशामध्ये करणार आहोत, फिजिक्समध्ये करणार आहोत. त्या एक्सरेच्या प्रॉपर्टीज आहेत, एक्सरे कुठनं आला, त्याला म्हणजे त्याचा शोध कोणी लावला, हे सर्व आपल्याला कशामध्ये स्टडी करायचं आहे, फिजिक्समध्ये स्टडी करायचं आहे. आणि एक्सरेचं पूर्ण इन्स्ट्रुमेंट आहे ते, त्याचं मेकॅनिझम, या सर्व गोष्टी कशामधल्या आहेत, फिजिक्समधल्या आहेत. म्हणजे बायोलॉजिकल टर्म्स बायोलॉजीमध्ये पण आपल्याला कशाचा वापर होतो, फिजिक्सचा. म्हणजे हे झालं फिजिक्सचं बायोलॉजीशी रिलेशन. त्यानंतर जर का केमिस्ट्रीचं म्हणसाल तर केमिस्ट्रीचं तर सर्वांना माहिती आहे. केमिस्ट्रीमध्ये आपल्याला म्हणजे फिजिक्स, द रिलेशन ऑफ फिजिक्स विथ केमिस्ट्री कसं म्हणसाल, सिंपल आहे. आपल्याला ॲटम शिकायचे आहेत. केमिस्ट्री म्हटलं म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर काय येतो, ॲटम. काय येतो आपल्या डोळ्यासमोर, ॲटम. ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, प्रोटॉन्स आहेत. म्हणजे तुम्ही मराठीमध्ये शिकले असाल अणू, रेणू, बरोबर आहे ना, हे मराठी मीडियम. इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ॲटम्स आहे. इनसाइड द ॲटम देर इज अ न्यूक्लियस. ॲटमच्या आतमध्ये एक न्यूक्लियस असतो की जो सेंटरला असतो, त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रॉन्स फिरतात, बरोबर आहे ना, ज्याच्यावर चार्जेस असतात, निगेटिव्ह. ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास आपल्याला कशामध्ये करायचा आहे, ॲटम्स आहे. ह्या सर्व गोष्टी फिजिक्समध्ये पण स्टडी करायचा आहे, कारण फिजिक्सची एक स्पेशल ब्रांच आहे ज्याला म्हटलं जातं ॲटॉमिक अँड न्यूक्लिअर फिजिक्स. बघा, मी बोर्डवर लिहून ठेवलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. या बाजूने लिहिलेलं आहे ॲटॉमिक अँड न्यूक्लिअर फिजिक्स, एक ब्रांच लिहिलेली आहे. ही ब्रांच कशाची आहे, फिजिक्सची. त्याचा अभ्यास कशामध्ये आहे, केमिस्ट्रीमध्ये आहे. केमिस्ट्रीमध्ये पण तुम्ही ते शिकणार आहात. केमिस्ट्रीमध्ये बरेचसे असे कन्सेप्ट आहेत की जे फिजिक्सशी रिलेटेड आहेत. केमिस्ट्रीमध्ये एक स्पेशल पार्टच आहे ज्याला म्हणतो आपण फिजिकल केमिस्ट्री.
फिजिकल केमिस्ट्री हा एक पार्ट आहे, त्यामध्ये जास्तीत जास्त स्टडी तुम्हाला फिजिक्सचा आहे. म्हणजे फिजिक्सचे कन्सेप्ट जे आपण फिजिक्समध्ये शिकू, फिजिक्स या सब्जेक्टमध्ये जे आपण कन्सेप्ट शिकू ते ॲज इट इज केमिस्ट्रीमध्ये पण तुम्हाला शिकायचे आहेत. म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री पण एकमेकाशी कसे आहेत, रिलेटेड आहेत. त्यानंतर येतो मॅथ्सवर. आता मॅथ्स बद्दल एक खूप चांगलं असं स्लोगन आहे, फेमस असं स्लोगन आहे बघा. ते स्लोगन तुम्हाला सांगतो. फिजिक्स इज द किंग ऑफ सायन्स व्हाईल मॅथमॅटिक्स इज द क्वीन. काय म्हटलं मी? फिजिक्स इज द किंग ऑफ सायन्स व्हाईल द मॅथमॅटिक्स इज द क्वीन. म्हणजे फिजिक्स हा जर का राजा असेल तर मॅथमॅटिक्स काय आहे, त्याची राणी आहे. बरोबर आहे ना? असो, हे एक चांगलं फेमस असं स्लोगन आहे. म्हणजे दोघांचं रिलेशन म्हणजे सरळ सरळ रिलेशन असं त्यांनी म्हटलंय की फिजिक्सचं मॅथ्स शिवाय भागत नाही आणि मॅथ्सचं फिजिक्स शिवाय भागत नाही. जसं आपल्याला माहित आहे हजबंड आणि वाईफ एकमेकांशिवाय एकमेकांचं राहतं का? नाही. दोघांमध्ये भांडणे होतात, परत एकत्र येतात. तसंच फिजिक्स आणि मॅथ्सचं आहे. तसंच काय फिजिक्स आणि मॅथ्सचं. म्हणजे फिजिक्स इज इनकम्प्लीट. आपण काय म्हणू शकतो? फिजिक्स इज इनकम्प्लीट विदाउट मॅथमॅटिक्स. फिजिक्स हे मॅथमॅटिक्स शिवाय अपूर्ण आहे असं आपण म्हणू. तसंच मॅथमॅटिक्स इज इनकम्प्लीट विदाउट फिजिक्स असे आपण म्हणू शकतो. म्हणजे फिजिक्स हा गणिताशिवाय, भौतिकशास्त्र हा गणित या विषयाशिवाय अपूर्ण आहे, किंवा गणित हा रसायनशास्त्र या विषयाशिवाय कसा आहे, अपूर्ण आहे. हे एक चांगल्या प्रकारे त्याचं काय आहे, स्लोगन आहे. ओके, ठीक आहे. तसंच केमिस्ट्री आणि बायोलॉजी पण खूप इम्पॉर्टंट आहे. असं नाही आहे की केमिस्ट्री आणि बायोलॉजी हा इम्पॉर्टंट नाही आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि प्रत्येक जण एकमेकाशिवाय कसा आहे, अपूर्ण आहे. ओके, असो पहा मग. आणि जर का तुम्हाला पहा मॅथमॅटिक्सचा खूप उपयोग कशासाठी होतो, कारण कितीतरी इक्वेशन्स असतात, फिजिकल इक्वेशन्स की जे मॅथमॅटिक्सचा यूज करून आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात. मॅथमॅटिक्सचा यूज करून आपण सॉल्व्ह केला. फॉर एक्झाम्पल, जर का आपण म्हटलं की हा पेन मी इथून एवढ्या अंतरावरून इथे खाली सोडला, तर याची स्पीड किती असेल, याला किती वेळ लागला. सपोज 1 फूट अंतर आहे किंवा 1 मीटर एवढं अंतर आहे. 1 मीटर पासून मी तो पेन खाली सोडला, 1 मीटर अंतरावरनं तो पेन पडला, त्यावेळेला त्याची व्हेलॉसिटी किती, व्हेलॉसिटी म्हणजे त्याचा गती किती, स्पीड किती त्याची, त्याला किती वेळ लागला 1 मीटर इथपासून 1 मीटर अंतर कव्हर करायला खालीपर्यंत याला, म्हणजे टाइम किती. ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहेत. सपोज 1 मीटरनं माहिती आहे. आता तुम्हाला जर का असं म्हटलं की हाच पेन जर का मी 200 मीटर एवढ्या अंतरावरनं खाली सोडला, त्यावेळेला त्याची स्पीड किती राहील, म्हणजे त्याची गती त्यावेळेला किती असेल, त्यावेळेला त्याला टाइम किती लागेल वरून खाली येण्यासाठी. तर तुम्ही काय करसाल, तुम्ही का वर जासाल 200 मीटरवरनं, तिथून पेन वर जासाल 200 मीटरवरनं, तिथून पेन खाली सोडसाल, पेन खाली सोडणं आणि त्याला टाइम काउंट करसाल का? नाही, एवढं करायची गरजच नाही. मग कसं फाइंड आउट करसाल, तर त्यासाठी आपल्याकडे कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहे. तुम्ही 8, 9, 10 मध्ये शिकलेले आहात गतीचे नियम की जे न्यूटनने दिले आहेत. 3 नियम आहेत आपल्याकडे गतीचे नियम. त्या नियम मध्ये पहा, पहिला एस इक्वल्स टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. सॉरी, हा सिक्वेन्स मॅटर नाही करत, 3 इक्वेशन्स आहेत. पहिला आपण घेतो v इक्वल्स टू u प्लस at, त्यानंतर s इक्वल्स टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. तसाच एक आहे v स्क्वेअर इज इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2 टाइम्स as. हे 3 इक्वेशन्स तुम्ही पाहिले असतीलच, ऑब्विसली पाहिले असतीलच. यामध्ये स्पीड आहे, टाइम आहे. तर जे मी तुम्हाला सांगितलं की 200 मीटर उंचीवर जाऊन आपल्याला तिथून पेन सोडून खाली टाइम काउंट करण्याची, टाइम मोजण्याची गरज नाही आहे. हे इक्वेशन्स आहेत. या इक्वेशन मध्ये त्याच्या व्हॅल्यूज टाका, त्याच्या जेवढे व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये आले ते व्हॅल्यू टाका. एक वेळ असतो याला सॉल्व्ह करण्याचा, त्याला सॉल्व्ह करा, तुम्हाला इझिली आन्सर मिळून जाईल. म्हणजेच काय, आपल्याला बसल्या बसल्या काय माहिती पडलं की 200 मीटर एवढ्या अंतरावरनं जर का मी हा पेन खाली सोडला असता, त्याचा टाइम किती, त्याला टाइम किती लागेल, त्याची स्पीड किती असेल, हे आपण इझिली सांगू शकतो. हे जर का मॅथमॅटिक्स नसतं तर हे पॉसिबल असतं का? नाही. त्यासाठी आपल्याला खूप साऱ्या, म्हणजे वर जा, हे सर्व करा, खूप सारे प्रॉब्लेम्स आले असते. परंतु मॅथमॅटिक्समुळे हे कसं झालं, इझी झालं. म्हणजेच त्याला आपण काय म्हणू, मॅथमॅटिक्सचा यूज आपल्याला खूप जास्त होतो. कशासाठी? फिजिक्स समजण्यासाठी. तसंच मॅथ्स समजण्यासाठी पण कशाचा वापर होतो, फिजिक्सचा वापर होतो. ठीक आहे. तर हे झालं सर्व आपल्या फिजिक्सचे वेगवेगळ्या सब्जेक्ट्स सोबतचे रिलेशन. म्हणजेच सर्व एकमेकाशी रिलेटेड आहेत. प्रत्येक सब्जेक्ट हा त्या फील्डमध्ये खूप इम्पॉर्टंट असा आहे आणि त्याचा रोल चांगल्या प्रकारे तो निभवतो. आणि सर्वच सब्जेक्ट हे कसे आहेत, इम्पॉर्टंट आहेत. आणि एक मेन विषय म्हणजे चारही सब्जेक्ट एकमेकाशी कसे आहेत, रिलेटेड आहेत. प्रत्येकाचं कुठं ना कुठं काय पडतं, काम पडतंच. ओके, ठीक आहे. चला, आता आपण येऊ आपल्या ब्रांचेस ऑफ फिजिक्सवर. जसं तुम्हाला सांगितलं
सायन्सची एक ब्रांच म्हणजेच फिजिक्स. आता त्या फिजिक्सला वेगवेगळ्या ब्रांचमध्ये म्हणजे ब्रांचमध्ये शाखा, त्या फिजिक्सला वेगवेगळ्या टाईपनी काय केला, स्टडी केला, काय केला त्याचा वेगवेगळ्या टाईपमध्ये अभ्यास केला. तर बेसिकली फिजिक्सला 2 पार्टमध्ये डिवाइड केला. फिजिक्सला किती पार्टमध्ये डिवाइड केला? 2 पार्टमध्ये. पहिला पार्ट येतो क्लासिकल फिजिक्स, ज्याला आपण काय म्हणतो क्लासिकल फिजिक्स, आणि दुसरा पार्ट आहे ज्याला म्हटलं जातं मॉडर्न फिजिक्स. दुसरा पार्ट आहे ज्याला काय म्हणतो आपण मॉडर्न फिजिक्स. 2 पार्टमध्ये या फिजिक्सचा आपण अभ्यास करत असतो. एक आहे क्लासिकल फिजिक्स, दुसरा आहे मॉडर्न फिजिक्स. तर पहा मग आता सर्वात आधी आपण थोडंसं क्लासिकल फिजिक्स बद्दल स्टडी करू. म्हणजे काय नेमकं क्लासिकल फिजिक्स काय? पहा, क्लासिकल वर्ड इथे लिहून ठेवला मी अप टू 1900, म्हणजेच काय 1900 सालाच्या आधी. सध्या 21वं शतक चालू आहे, परंतु ऍक्च्युअल मध्ये 1900 सालच्या आधी जे फिजिक्स होतं, ज्याही फिजिक्सचा अभ्यास केला जात होता, त्या फिजिक्सला म्हटलं जातं क्लासिकल फिजिक्स. त्या फिजिक्सला काय म्हटलं जातं? क्लासिकल फिजिक्स. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तुम्ही जर का पाहा वर्ड पहा क्लासिकल, हा क्लासिकल वर्ड बऱ्याचदा तुम्ही ऐकलाय. क्लासिकल सॉंग्स म्हटले म्हणजे कोणते सॉंग्स असतात? जुने सॉंग, ओल्ड सॉंग्स. युट्यूबवर तुम्ही टाकसाल क्लासिकल सॉंग्स तर तुम्हाला ओल्ड सॉंग टाकलात तिथं क्लासिकल म्युझिक येतं. क्लासिकल म्युझिक म्हणजे कसं जुनं सॉंग, जुनं संगीत, ओल्ड, म्हणून त्याला काय म्हटलं आपण क्लासिकल फिजिक्स. कारण ते कसं आहे 1900 सालाच्या आधीचं जे फिजिक्स होतं त्याला म्हटलं जातं क्लासिकल फिजिक्स. अजून या क्लासिकल फिजिक्सला एक दुसरं नाव आहे, याला म्हटलं जातं न्यूटोनियन फिजिक्स. याला काय म्हटलं जातं? न्यूटोनियन फिजिक्स. का न्यूटोनियन फिजिक्स? कारण एक फेमस असे सायंटिस्ट झाले आहेत ज्यांचं नाव सर्वांना माहिती आहे. कोण? न्यूटन. ऍक्च्युअल मध्ये त्यांना सर आयझॅक न्यूटन हे त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांनी फिजिक्सचा स्टडी केला आहे. तो कशा 1900 सालाच्या आधीचा आहे, म्हणून ते क्लासिकल फिजिक्स आहे, म्हणून त्याला न्यूटोनियन फिजिक्स असं म्हटलं जातं. कारण सर आयझॅक न्यूटननी खूप जास्त प्रमाणात स्टडी केलेला आहे फिजिक्समध्ये. म्हणजे त्यांना असंही म्हणू शकतो सर आयझॅक न्यूटन्सना द फादर ऑफ फिजिक्स असंही म्हटलं जातं. बरेचसे सायंटिस्ट आहेत असे, परंतु सर आयझॅक न्यूटन यांनी खूप सारं काम त्यामध्ये केलं. ठीक आहे. मग क्लासिकल फिजिक्समध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, नेमक्या कोणत्या गोष्टीचा स्टडी केला म्हणजे आपण त्याला क्लासिकल फिजिक्स असं आपण म्हणू. पाहते त्याचे पॉइंट्स पहा. हा, सर्वात आधी तर हा झाला क्लासिकल फिजिक्स, जे 1900 सालाच्या आधी. मग 1900च्या नंतर, आफ्टर 1900, 1900च्या नंतरचं जे फिजिक्स आहे, 1900च्या नंतरचं जे फिजिक्स आहे त्या फिजिक्सला म्हटलं जातं मॉडर्न फिजिक्स. त्या फिजिक्सला काय म्हटलं जातं? मॉडर्न फिजिक्स. मॉडर्न हा वर्ड तर सर्वांना माहिती आहे. ऍडव्हान्स फिजिक्स त्याला अजून तुम्ही म्हणू शकता. मॉडर्न फिजिक्स किंवा त्याला म्हणा ऍडव्हान्स फिजिक्स. ओके, ठीक आहे. हा एक बेसिक डिफरन्स आहे दोघांमध्ये. आणि एक मग आता क्लासिकल फिजिक्स मध्ये कशाचा स्टडी करायचा आणि क्वांटम फिजिक्स मध्ये कशाचा स्टडी करायचा? क्लासिकल फिजिक्स आणि क्वांटम फिजिक्स मधला एक मेन डिफरन्स, बेसिक डिफरन्स, मेन फरक जो आहे या 2 पार्ट मधला, तो तुम्हाला सांगतो. तो म्हणजे क्लासिकल फिजिक्स मध्ये मॅक्रोस्कोपिक लेवलवर अभ्यास केला जातो. कोणता? मॅक्रोस्कोपिक. आता मॅक्रोस्कोपिक म्हणजे काय? मोठमोठ्या गोष्टी. मॅक्रो मीन्स मोठा. मॅक्रोस्कोपिक लेवलवर कशाचा अभ्यास केला जातो? म्हणजे मोठमोठ्या गोष्टींच्या ज्या असतील, मोठमोठ्या गोष्टी मग कोणत्या झाल्या? आपली अर्थ आहे, खूप मोठी आहे. अर्थ कशी फिरते, कोणाभोवती फिरते? सूर्याभोवती फिरते, बरोबर आहे ना? त्याचा पाथ कसा आहे, का फिरत असेल, त्यावर कोणता फोर्स ऍक्ट होतो, म्हणजे त्यावर कोणतं बल लागत आहे की ज्यामुळे पृथ्वी फिरून राहिली. अशा मोठमोठ्या गोष्टींचा मॅक्रोस्कोपिक लेवलवर जो अभ्यास केला जातो तो कशामध्ये केला जातो? क्लासिकल फिजिक्स मध्ये. कशामध्ये केला जातो? क्लासिकल फिजिक्स. मॅक्रो मीन्स मोठा. मॅक्रो मीन्स काय म्हणसाल तुम्ही त्याला? मोठा. तसंच जर का तुम्ही मॉडर्न फिजिक्स मध्ये असाल, मॉडर्न फिजिक्सला आणखी एक दुसरं नाव आहे क्वांटम फिजिक्स. आणखी एक दुसरं नाव काय आहे? क्वांटम फिजिक्स. क्वांटम म्हणजे काय? क्वांटा खूप छोटा, एकदम सूक्ष्म, अति सूक्ष्म, त्याला आपण काय म्हणू? क्वांटम. मग या क्वांटम फिजिक्स मध्ये किंवा मॉडर्न फिजिक्स मध्ये जसा इथं क्लासिकल फिजिक्स मध्ये हा मॅक्रोस्कोपिक म्हणजे मोठमोठ्या गोष्टींचा स्टडी केला जातो, तसाच मॉडर्न फिजिक्स मध्ये हा मायक्रोस्कोपिक लेवलवर अभ्यास केला जातो. कोणत्या लेवलवर? मायक्रोस्कोपिक. म्हणजे ऑब्विसली मायक्रोस्कोपिक म्हणजे काय? मायक्रो म्हणजे काय? सूक्ष्म. मायक्रो म्हणजे काय? सूक्ष्म, खूप बारीक छोट्या छोट्या गोष्टींचा
की जे आपल्याला डोळ्यानेही दिसत नाहीत अशा गोष्टींचाच अभ्यास करणे म्हणजे मायक्रोस्कोपिक लेवलवर अभ्यास करणे. आणि ते फिजिक्सच्या कोणत्या ब्रांचमध्ये मोडलं जातं तर ते मोडलं जातं मॉडर्न फिजिक्समध्ये. कशामध्ये मोडलं जातं? मॉडर्न फिजिक्समध्ये. आला तुमच्या बेसिक जो डिफरन्स आहे, मेन जो फरक आहे कशामध्ये, क्लासिकल फिजिक्स आणि मॉडर्न फिजिक्स मध्ये जो मेन डिफरन्स आहे तो हा आहे की क्लासिकल मध्ये मोठमोठ्या गोष्टींचा अभ्यास करणे म्हणजेच क्लासिकल फिजिक्सचा अभ्यास करणे, आणि मोठमोठ्या गोष्टी कोणत्या ते सांगितलं तुम्हाला, आणि छोट्या छोट्या म्हणजेच जे आपल्याला डोळ्यानेही दिसत नाही अतिसूक्ष्म गोष्टींचा अभ्यास करणे म्हणजेच कोणत्या फिजिक्सचा अभ्यास करणे होतो, मॉडर्न फिजिक्सचा अभ्यास करणे. हा झाला दोघांमधला एक मेन फरक, बेसिक डिफरन्स. आता आपण त्याला बघू की क्लासिकल मध्ये कशाचा अभ्यास म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी येतात आणि मॉडर्न फिजिक्स मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात. पहा, क्लासिकल फिजिक्सचे वेगवेगळे पॉइंट्स आहेत. मग सर्वात पहिला आहे तो मेकॅनिक्स. ही क्लासिकल फिजिक्सची ब्रांच. फिजिक्सच्या मेन ब्रांचेस दोन, क्लासिकल फिजिक्स आणि मॉडर्न फिजिक्स. आता या क्लासिकल फिजिक्सच्या पण वेगवेगळ्या ब्रांचेस आणि मॉडर्न फिजिक्सच्या पण वेगवेगळ्या ब्रांचेस. क्लासिकल फिजिक्सची पहिली ब्रांच आपण कोणती बघू बघा, मेकॅनिक्स. हे आहे क्लासिकल फिजिक्सची मेकॅनिक्स. मग मेकॅनिक्स मध्ये कशाचा अभ्यास, तर एक सध्यासाठी तुम्ही एक गोष्ट एवढीच लक्षात ठेवा, तसं आपल्याला मेकॅनिक्स मध्ये खूप काही शिकायचं आहे, पण एक बेसिक लक्षात ठेवा की आपल्याला नेमकं काय मेकॅनिक्स मध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे मोशनचा. मेकॅनिक्स मध्ये स्टडी करायचा कशाचा करायचा आहे, मोशनचा. मोशन म्हणजेच हालचाल, गती, मोशन काय आहे नेमकं, पृथ्वी फिरत आहे, मोशन आहे, त्याला स्पीड आहे, त्याला व्हेलॉसिटी आहे, त्याला ऍक्सेलरेशन आहे, ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला अभ्यास कशात करायचा आहे, मेकॅनिक्सचा. या मेकॅनिक्सचे पण वेगवेगळे पार्ट आहेत, ते इथे लिहून ठेवले मी समोर, परंतु मेकॅनिक्स मध्ये सध्या एवढंच लक्षात ठेवा आपल्याला कशाचा स्टडी करायचा आहे, मोशनचा. ओके. त्यानंतर दुसरी एक ब्रांच आहे क्लासिकल फिजिक्सची, थर्मोडायनामिक्स. क्लासिकल फिजिक्सची थर्मोडायनामिक्स ही दुसरी ब्रांच आहे. मग थर्मोडायनामिक्स मध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे, एकदम इझी आहे बघा. नाव जरी तुम्हाला मोठमोठे वाटत असतील परंतु एकदा का तुम्ही वाचले की तुम्हाला सवय पडून जाईल, एकदम इझी विषय आहे थर्मोडायनामिक्स. त्यामध्ये काय आहे, हीटचा अभ्यास करायचा. आणि हीट म्हणजे काय मी तुम्हाला आधीच सांगितलं, हीट मध्ये उष्णता, स्टीम, मग त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्यामध्ये काय काय घडतं, त्यात तो कसा युजफुल आहे, हीटची यूज अप्लिकेशन्स काय, ह्या सर्व गोष्टी आपल्याला अभ्यास करायच्या आहेत थर्मोडायनामिक्स मध्ये. त्यानंतर परत तसंच आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, यामध्ये येतो थर्मोडायनामिक्स. त्यानंतर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मध्ये म्हणजे सध्या फक्त गॅसेसचा स्टडी करणे. आपल्याला यामध्ये कशाचा स्टडी करायचा आहे, गॅसचा स्टडी. मग गॅसचे मॉलिक्युल्स आले, म्हणजेच गॅसच्या प्रॉपर्टीज म्हणजे काय म्हणसाल तुम्हीला, प्रॉपर्टीजला म्हटलं जातं त्याचे काय म्हणतात त्याला आपण मराठीत, त्याचे गुणधर्म. प्रॉपर्टीज म्हणजे काय म्हणू त्याला आपण, गुणधर्म. नेमकं गॅसचे गुणधर्म काय आहेत, वेगवेगळे गॅसेस असतात. काही गॅस जे आहेत तुम्ही पाहिलं असेल, एक तो खेडेगावात एक बलून विकणारा येतो की ज्याच्याकडे जे बलून घेतल्यामुळे त्याच्याकडे मोठं एक सिलेंडर असतं, त्या सिलेंडरमधनं त्यांनी हवा भरली की ते जे बलून्स आहेत ते हवेत तरंगतात, वरती जातात, हवेत तरंगतात. का जात असतील ते हवेत, सर्व गोष्टी. हा पेन वर फेकला तो खाली येतो, पण तो हाताखाली आला, पण तो गॅस कुठं जातो, वर जातो. म्हणजे ते बलून कुठं जातात, वर जातात. का वर जात असतील, कारण त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा गॅस भरलेला असतो की तो गॅस आपल्या हवेपेक्षा हलका असतो, म्हणून तो कुठं जातो, वर जातो. आणि तो गॅस कोणता आहे, हेलियम गॅस. मग तो गॅस काय आहे, त्याचे गुणधर्म काय आहेत, गॅस वाहत असताना त्याची स्पीड वगैरे, या सर्व गोष्टीचा अभ्यास आपल्याला कशात करायचा आहे, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मध्ये. ओके. त्यानंतरचा एक ब्रांच येते ऑप्टिक्स. याबद्दल थोडंसं सांगितलं आहे मी तुम्हाला आधी. ऑप्टिक्स मध्ये कशाचा स्टडी करायचा, लाईटचा स्टडी करायचा. लाईट म्हणजेच प्रकाश. लाईट म्हणजेच काय, प्रकाश. लाईटचा स्टडी करणे म्हणजेच कशाचा स्टडी करणे, ऑप्टिक्सचा स्टडी करणे. जसं तुम्हाला सांगितलं इंद्रधनुष्य म्हणजेच रेनबो कसा तयार होतो, त्याला त्याच्यासाठी कशाची गरज पडते, त्यासाठी कोणत्या लेन्सेसची गरज पडते, त्यामध्ये कलर्स किती, सर्व कशाशी रिलेटेड आहे, लाईटशी रिलेटेड. म्हणजेच कशाचा अभ्यास करायचा आपल्याला, ऑप्टिक्सचा. म्हणजेच ऑप्टिक्स मध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे, लाईटचा अभ्यास करायचा. एकदम इझी असं आहे. त्यानंतरची एक ब्रांच इलेक्ट्रोडायनामिक्स. नाव असे मोठमोठे दिसतात पण इझी आहे, घाबरून जायचं नाही. ओके. इलेक्ट्रोडायनामिक्स सिंपल आहे. इलेक्ट्रोडायनामिक्स मध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. इलेक्ट्रिसिटी जे आपल्या घरात की ज्याच्याशिवाय आपण सध्या राहू शकत नाहीये. सध्या तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकत आहे कशाच्या सहाय्याने, व्हिडिओ सध्या तुम्ही मोबाईलवर पाहता, युट्यूब मध्ये पाहताय, कशाच्या सहाय्याने पाहून राहिले. एक तर त्यामध्ये लाईट आहे म्हणजेच ऑप्टिक्स आहे, तुमचे डोळे त्याला पाहून राहिले, ऑप्टिक्सला लाईट आला, वेगवेगळे कलर्स तुम्हाला दिसून राहिले, लाईट तिथं आला.
इथं इलेक्ट्रोडायनामिक्स पण आहे, कारण का मोबाईल कशावर चालतो, बॅटरी. बॅटरी कशाने चार्ज करतो आपण, इलेक्ट्रिसिटी. म्हणजेच आहेच ना, सध्या आपल्या हातातच आहे सर्व, फक्त त्याचं नाव काय आहे, इलेक्ट्रोडायनामिक्स. त्याचाच अभ्यास आपल्याला कशात करायचा आहे, इलेक्ट्रिसिटीचा, त्यानंतर मॅग्नेटिकचा. सध्या तुम्ही मोबाईल पाहून राहिले, मोबाईलला स्पीकर आहे, स्पीकरमध्ये काय असतं, मॅग्नेट असतं. तुम्ही पाहिलं का रे, तुमच्या मोबाईलचा स्पीकर आहे, त्या स्पीकरजवळ एखादा कॉइन नेऊन पहा बरं, तो चिपकतो. त्याला का चिपकत असेल, कारण त्यामध्ये काय आहे, मॅग्नेटिक आहे, सॉरी त्यामध्ये मॅग्नेट आहे. म्हणजेच मॅग्नेटच्याही प्रॉपर्टी त्यामध्ये आहे. तुमच्या हातातच आहे सर्व, फक्त मी तुम्हाला हे सांगून राहिलो इथं. त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, एकदम इझी आहे हे पण. नंतरची एक ब्रांच येते अकॉस्टिक. काय वाचायचं याला, अकॉस्टिक. वाचायला जरी हार्ड असेल तरी त्याचे कन्सेप्ट एकदम सोपे आहेत. पहा, अकॉस्टिक म्हणजे काय, ब्रांच रिलेटेड टू साऊंड वेव्स. साऊंडचा अभ्यास म्हणजेच जो आपण सध्या माझा आवाज तुम्हाला ऐकायला येतो ना, म्हणजे साऊंड, या साऊंडचा अभ्यास करणे म्हणजेच कशाचा अभ्यास करणे आहे, अकॉस्टिकचा अभ्यास करणे आहे, ज्याला आपण म्हणतो रिलेटेड टू साऊंड वेव्स. एकदम इझी असं आहे. आणि वेव्स म्हणजे काय, मेकॅनिकल वेव्स. साऊंड वेव्ह इज ऑल्सो कॉल्ड एज मेकॅनिकल वेव्स, म्हणजेच मेकॅनिक्स मध्ये सर्व आलं. ओके, तर हे ब्रांचेस आहेत सर्व क्लासिकल फिजिक्सचे. एकदम इझी वेनी आपण याला समजून घेऊ. नाव थोडे हार्ड वाटतात, हार्ड म्हणजे ऍक्च्युअल मध्ये हार्ड नाही आहेत. जे सेमी इंग्लिश वाले आहेत त्यांनी ऑलरेडी बरेचसे वेल नोन आहे तुम्ही या नावांसाठी, परंतु जे मराठी मीडियम वाले आहेत त्यांच्यासाठी थोडासा नवीन आहेत नावं, परंतु सवय होऊन जाईल, हळूहळू आरामात सवय होऊन जाईल, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. पहा बरं, अकॉस्टिक आहे. अकॉस्टिक सांगितलं तुम्ही, रिलेटेड टू साऊंड. तुम्ही साऊंड ऐकत आहे, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड तुम्हाला ऐकायला मिळतात. मग त्या साऊंडचे गुणधर्म काय आहे, तो साऊंड कसा तयार होतो, नेमका साऊंड म्हणजे काय, ऍक्च्युअल साऊंड म्हणजे काय, ते पण सर्व आपल्याला कशामध्ये बघायचं आहे, अकॉस्टिक मध्ये बघायचं आहे. ठीक आहे, तर हे सर्व ब्रांचेस कशाचे झाले, क्लासिकल फिजिक्सचे. आणि तुम्ही जर का ऑब्झर्व केलं, पहा ह्या सर्व कशा गोष्टी आहेत, मॅक्रोस्कोपिक लेवलवरती आहेत, मोठमोठ्या गोष्टी आहेत. मी छोट्या सूक्ष्म जे डोळ्याने दिसत नाही त्याबद्दल बोललो का काही, सर्व कशा आहेत, मोठमोठ्या गोष्टी आहेत. ओके, ठीक आहे. त्यानंतर आता येऊ आपण मॉडर्न फिजिक्सवर. मॉडर्न फिजिक्स ज्याचं दुसरं नाव काय आहे, क्वांटम फिजिक्स. आधीच सांगितलं, कोणत्या लेवलवरचा स्टडी करणं, मायक्रोस्कोपिक लेवलचा स्टडी करणं म्हणजेच कशाचा स्टडी करणं आहे, मॉडर्न फिजिक्सचा म्हणजेच क्वांटम फिजिक्सचा. आणि जे 1900 सालाच्या नंतरचं फिजिक्स आहे त्या फिजिक्सला म्हटलं जातं मॉडर्न फिजिक्स. आणि ऍक्च्युअल मध्ये जसं मी तुम्हाला इथं क्लासिकल फिजिक्स मध्ये एका सायंटिस्टचं नाव सांगितलं, सर आयझॅक न्यूटन, की जे क्लासिकल फिजिक्सचा त्यांनी स्टडी केला, तसंच मॉडर्न फिजिक्स म्हटलं जातं. मॉडर्न फिजिक्स हे कोणापासून स्टार्ट झालं असं म्हटलं जातं, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यांचं नाव, अल्बर्ट आइन्स्टाईन. त्या सायंटिस्टचं नाव काय आहे, अल्बर्ट आइन्स्टाईन. अल्बर्ट आइन्स्टाईन नंतरचं जे फिजिक्स आहे त्यालाच काय म्हटलं जातं, मॉडर्न फिजिक्स असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजेच मॉडर्न फिजिक्समध्ये अल्बर्ट आइन्स्टाईननी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या थिअरीज त्यांनी दिलेल्या आहेत. एक थिअरी आहे त्यांची खूप फेमस आहे, ज्याला म्हटलं जातं थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. ज्याला काय म्हटलं जातं, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी हाही कन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. मराठी मीडियम वाल्यांनी हे शिकलेले आहात. आठवा, सापेक्षतावादाचा सिद्धांत होता ना, आठवते ना, सापेक्षतावादाचा सिद्धांत म्हणजेच कोणता सिद्धांत आहे, म्हणजेच कोणता थेरम आहे, कोणती थिअरी आहे, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. टाइम स्पेसशी रिलेटेड ज्या थिअरीज आहेत ते आहे थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. खूप फेमस अशी रिलेटिव्हिटीची थिअरी जी कोणी दिलेली आहे, अल्बर्ट आइन्स्टाईननी. म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईननी जे फिजिक्स सांगितलं त्या फिजिक्सलाच काय म्हटलं जातं, मॉडर्न फिजिक्स. मग आता या मॉडर्न फिजिक्सच्या वेगवेगळ्या ब्रांचेस कोणकोणत्या, त्यामध्ये आपण काय काय स्टडी करतो पहा. ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्स, याचीच एक ब्रांच कोणती आहे, ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्स. मग यामध्ये कशाचा स्टडी करायचा आहे, नाव पहा, ऑब्विसली ॲटॉमिक आहे, ॲटम आहे, मॉलिक्यूल आहे. ॲटम, मॅटर कशापासून तयार झालाय, ॲटम पासून. म्हणजे एखादी वस्तू कशापासून तयार झाला, हा पेन आहे, हा कशापासून तयार झालाय, छोटे 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 जे कण असतील, ॲटम असतील, ते एकमेकांजवळ आले, काय तयार झाला, एक मोठी वस्तू तयार झाली, एक मॅटर तयार झालं, जे आपल्याला डोळ्याने दिसत नाही. मग ॲटम, ॲटमच्या आतमध्ये काय असतो, इलेक्ट्रॉन असतो, प्रोटॉन असतो, त्याच्या आतमध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन, प्रोटॉन न्यूक्लियस आणि प्रोटॉन सोबत असतो, इलेक्ट्रॉन त्याच्या चारही बाजूने फिरतो. हे आपल्याला डोळ्याने दिसतं का, नाही, परंतु तरीही आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो. मायक्रोस्कोपिक लेवलवर तो अभ्यास आहे, म्हणून तो कशामध्ये मोडतो, तो मोडतो मॉडर्न फिजिक्समध्ये. हे झाली ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्स. न्यूक्लिअर फिजिक्स, न्यूक्लिअर फिजिक्स पण तेच की न्यूक्लियस, ॲटमच्या आतमध्ये न्यूक्लियस असते, त्याची न्यूक्लिअर हा वर्ड तुम्ही ऐकला असेल, न्यूक्लिअर एनर्जी, न्यूक्लिअर बॉम्ब ऐकलाय वर्ड.
आपल्या सर्वांना माहिती आहे न्यूक्लिअर बॉम्ब म्हणजेच त्याला आपण काय म्हणू, अणुऊर्जा, बरोबर आहे ना. अणुबॉम्ब मराठीमध्ये म्हणतात, अणुबॉम्ब तयार आहेत. आता प्रत्येक देशाकडे न्यूक्लिअर एनर्जी आहे आपल्याला माहिती आहे. त्याचाच अभ्यास करणे म्हणजेच कशाचा, म्हणजे कशामध्ये येतं ते मॉडर्न फिजिक्समध्ये. आणि जे न्यूक्लिअर बॉम्ब्स तयार झालेले आहेत त्याचे फायदेही तेवढेच आहेत, कारण त्यामधनं आपल्याला एनर्जी जी आहे, ऊर्जा जी आहे हे खूप मिळते. परंतु त्याचे काय म्हणतो त्याला आपण डिसएडव्हान्टेजही तेवढेच आहेत. कारण आपल्याला माहिती आहे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी न्यूक्लिअर बॉम्ब टाकण्यात आले होते. कशामध्ये, हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर. आपल्याला माहिती आहे त्यामध्ये कितीतरी लोक मेले होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे ना. असो, कारण आपण म्हणतो विज्ञान जर का चांगला वापर केला विज्ञानाचा, सायन्सचा, तर हे खूप चांगला आहे. तसंच त्याच्यासोबत ते डेंजरस पण आहे. परंतु ते डिपेंड करतं की त्याचा वापर कोण कशासाठी करतो. चांगल्या कामासाठी करसाल तर ते चांगलंच आहे. परंतु काही असतात क्रूर वृत्तीवाले लोक की ज्याचा सायन्सचा वापर ते कशासाठी करतात, वाईट गोष्टी करण्यासाठी करतात. जसं की न्यूक्लिअर एनर्जी आहे, एनर्जी खूप मिळते. त्याचा अभ्यास कशामध्ये येतो, मॉडर्न फिजिक्समध्ये. त्यानंतर एक ब्रांच येते ज्याला आपण म्हणू नॅनो टेक्नॉलॉजी. कोणती टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी. हा पण कशामध्ये येतो, क्वांटम फिजिक्समध्ये. आणि सध्या स्थितीत जर का तुम्ही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमध्ये बघसाल तर जास्तीत जास्त फोकस हा नॅनो टेक्नॉलॉजीवर आहे. का नॅनो टेक्नॉलॉजीवर आहे पहा. तुम्ही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस जर का बघितले सध्या स्थितीत खूप छोट्या छोट्या गोष्टी होऊन राहिल्या. नॅनो म्हणजे खूप छोटा. आधी जर का पाहाल साऊंड, तुम्ही म्हणजे जर का आपल्याला साऊंड ऐकायचा असेल, आता सध्या आपण मोबाईलवरच ऐकतो, परंतु आधी अशा टेप यायचे, टेप रेकॉर्डर यायचे, त्यामध्ये मोठमोठ्या अशा कॅसेट्स असायच्या एवढ्या. काही दिवसानंतर त्या कॅसेट पण कशा झाल्या, शॉर्ट झाल्या. त्या कॅसेट झाल्यानंतर ते अशा छोट्याशा आधी खूप मोठ्या यायच्या, पाहिलं असेल तुम्ही, ब्लॅक कलरच्या अशा एवढ्या साईजची कॅसेट यायची. त्यानंतर ही कॅसेट शॉर्ट होऊन कशी झाली, छोटीशी कॅसेट झाली. यामध्ये इथं होल असायचा, इथं होल असायचा, आणि यामध्ये असा तो एक ब्लॅक कलरचा ते म्हणतो ना आपण त्याला काय म्हणतो, धागा टाईप ते गुंडाळलेलं असायचं. आठवते का सर्वांना, ह्या कॅसेट्स वापरल्या जायच्या. त्याही कॅसेट छोट्या झाल्यानंतर डिस्क आल्या. डिस्क, बरोबर आहे ना, डिस्क ज्याला आपण म्हणतो. काय होऊन राहिला पहा, आधी खूप मोठं होतं, चाललं छोटं 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 होत. आणि जसं जसं हा मोठा होता तरी यामध्ये स्टोरेज कमी होता, यामध्ये स्टोरेज जास्त आहे. या डिस्कमध्ये त्यापेक्षाही स्टोरेज जास्त आहे. आता डिस्कही आपल्याला पाहायला मिळत नाही. आता काय दिसतात, छोट्या छोट्या चिप्स दिसतात. चिप म्हणजे एकदम छोटीशी की जे कशामध्ये बसते, मोबाईलमध्ये बसते. याच्यापेक्षा खूप छोटी आहे, पण याच्यापेक्षा जास्त स्टोरेज आपण यामध्ये करू शकतो. चिप ज्याला आपण मेमरी कार्ड म्हणतो. काय होऊन राहिलं, हळूहळू कमी कमी होऊन राहिलं, नॅनो होऊन राहिलं. आता यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे सध्या स्थितीत नॅनो टेक्नॉलॉजी या गोष्टीवर खूप जास्त भर देणं चालू आहे. कारण त्याचं असं, कॅसेट खूप मोठी आहे, ते ठेवायला त्याच्यासाठी इन्स्ट्रुमेंट पण खूप मोठं पाहिजे. हे पण काय पाहिजे, खूप मोठं पाहिजे, इन्स्ट्रुमेंट खूप मोठं पाहिजे. परंतु चिप, हे चिप तुमच्या मोबाईलमध्ये इझिली बसून जाते आणि आपल्याला स्टोरेज कसं देतं, खूप जास्त स्टोरेज देतं, बरोबर आहे. असो, म्हणून नॅनो टेक्नॉलॉजीचा हा खूप यूज आहे आणि ते फ्युचरसाठी खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तसेच हाय एनर्जी फिजिक्स, यामध्ये एनर्जीचा स्टडी, वेगवेगळ्या एनर्जी असतात, जसं की न्यूक्लिअर एनर्जी आहे, सर्व त्यामध्येच येतं हाय एनर्जी फिजिक्स. ओके, तर हे आहेत वेगवेगळ्या ब्रांचेस मॉडर्न फिजिक्सच्या. पहा मग काय काय पाहिलं, क्लासिकल फिजिक्स त्याच्या ब्रांचेस आणि मॉडर्न फिजिक्स त्याच्या ब्रांचेस. परत मी जसं सांगितलं, तुम्हाला सांगितलं की मेकॅनिक्सचा पण पार्ट पडतो. मेकॅनिक्सलाही वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये डिवाइड केलं, स्टॅटिक्स, कायनेमॅटिक्स, डायनॅमिक्स. असो, हे पण सॉरी एकदम इझी आहे. स्टॅटिक मीन्स काय, रेस्ट मध्ये स्थिर अवस्थेत ज्या गोष्टी असतात त्याचा अभ्यास करणे म्हणजे स्टॅटिक्सचा अभ्यास करणे. मग कायनेमॅटिक्स जे मोशन मध्ये असतात त्याचा अभ्यास करणे. डायनॅमिक्स मध्ये म्हणजेच काय, मोशन ज्याच्यामुळे होतं, त्याचा मोशन कोणामुळे होतं, हालचाल कोणामुळे होतं. हा पेन इथं ठेवला आहे, हा स्थिर आहे, याचा अभ्यास स्टॅटिक मध्ये. हा मोशन मध्ये आहे, फक्त मोशनचा अभ्यास करणं कायनेमॅटिक. मोशन कोणामुळे होतं, काय केलं मी या पेनवर, फोर्स लावला, बल लावलो, फोर्सचा अभ्यास डायनॅमिक मध्ये. एकदम इझी असं आहे हे. तुम्हाला ज्या वेळेला आपण ऍक्च्युअली 11चा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करू त्यामध्ये हे डिटेलमध्ये त्याचा आपण स्टडी करू. ओके, तर हे पण कशाच्या ब्रांचेस ऑफ मेकॅनिक्स. ठीक आहे. असो, तर हे झालं ब्रांचेस ऑफ फिजिक्स बद्दल. एवढ्या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. आणि घाबरू नका, एवढं मोठं लिहून ठेवलं आहे सर तुम्ही बोर्डवरती, आपल्याला स्टडी करायचा आहे. एका दिवसात आपण स्टडी करणार आहे का, नाही. आपल्याकडे 2 वर्ष आहेत. हळूहळू आपल्याला
याचा आपण स्टडी करू. कायद्याचा अभ्यास 11th मध्ये आहे, 11th हा बेस आहे. त्यानंतर 12th मध्ये आहे 1 बाय 1 आधी क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये येऊ, नंतर मग मॉडर्न फिजिक्स मध्ये पण आपण जाऊ. असा याचा आपल्याला अभ्यास करायचा आणि खूप इंटरेस्टिंग असा स्टडी हा आहे. आधी सांगितलं फिजिक्स इज द इंटरेस्टिंग सब्जेक्ट. सिम्पली तुम्ही फिजिक्सला जर का एका शब्दामध्ये डिफाईन करायचं असेल तर एकच वर्ड, फिजिक्स इज लाईफ. फॉर मी फिजिक्स इज लाईफ. सर्वांसाठीच फिजिक्स म्हणजेच काय, हे जीवन आहे. फिजिक्स इज द लाईफ. ओके, एकदम इझी असं फिजिक्स हे आहे आणि मी खूप चांगल्या इझी प्रकारे तुम्हाला समजून सांगेन. ठीक आहे, मग आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. आणि आता याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये ॲक्च्युअलमध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं की समोरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट जो आहे मोशनचा तो स्टार्ट करेल, परंतु ॲक्च्युअलमध्ये त्याच्याही आधी हे सांगणं खूप महत्त्वाचं होतं. कारण तुम्ही पाहाल मोशनचा अभ्यास कशामध्ये येतो, मेकॅनिक्समध्ये. मग तुमच्यासमोर हा प्रश्न आला असता की नेमकं मेकॅनिक्स काय, मेकॅनिक्स कोणाची ब्रांच आहे, त्यासाठी हे सर्व आधी माहिती असणं जरुरी. आता आपण सुरुवात करू आपल्या टॉपिकला, म्हणजे याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण टॉपिकला बेसिक जो कन्सेप्ट आहे त्याला आपण सुरुवात करू. आम्ही बेसिक सुरुवात करणार आहे मोशनपासून. आता तुम्हाला माहिती आहे मोशनचा अभ्यास करणे म्हणजेच कोणत्या ब्रांचचा अभ्यास करणे, मेकॅनिक्सचा अभ्यास करणे. ठीक आहे, मोशनमध्ये आपण एकदम डिटेलमध्ये जाणार नाही. मेकॅनिक्स हे एकदम एवढंच छोटं फक्त मोशनशीच रिलेटेड, म्हणजे फक्त मोशनच त्यामध्ये मेकॅनिक्समध्ये असं नाही, त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. परंतु मोशन हा बेस आहे. मोशनमध्ये येतं ॲक्सलरेशन, वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स म्हणजेच अंतर आहे, विस्थापन आहे, त्वरण, मराठीमध्ये त्वरण, ॲक्सलरेशनला मराठीमध्ये त्वरण म्हटलं तर ऐकलंय तुम्ही वर्ड. त्याचा अभ्यास आपण बेसिक गोष्टीचा अभ्यास करू की जे आपल्याला ह्या सर्व शिकण्यासाठी खूप युजफुल राहील. ओके, तर आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. आता याच्या समोरचा टॉपिक आपण बघू नंतर. ओके.